जळगाव शहर महापालिका अंतर्गत आम्ही सुमारे 200 ते 250 कोटी रुपयाच्या काही सुरक्षा ठेव अनामत अशा महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतच्या माध्यमातून इंडियन बँक नॅशनलाइज बँकेमध्ये या काही वर्षापासून ही ठेवी या इंडियन बँकेमध्ये होता. तर त्याच्यामधील काही रक्कम 100 ते 125 कोटी रक्कम ही कोणतीही पूर्वकल्पना आणि कोणतीही परवानगी न घेता ही वर्ग करण्यात आली. ती वर्ग करण्यात आली एका प्रायव्हेट बँकेमध्ये HDFC बँकेमध्ये ही वर्ग करण्यात आली. त्या संदर्भात मी एक कंप्लेंट केलेली होती आणि आपले जे शहर अभियंता आहे, आपल्या जळगाव शहर महापालिकेचे शहर अभियंता आहे, यांच्या पदास्थापने संदर्भात सुद्धा मी कंप्लेंट केलेली होती. तर ती आपल्या सरकार पोर्टलच्या माध्यमातून मला जो आपल्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी मला या संदर्भात आपले जे उच्चपदस्थ अधिकारी आहे, इथले जे वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत ती माहिती मिळवायची होती. पण ती माहिती न मिळता येथील वर्ग 4 कर्मचारी हे मणिराम दाभोरे हे ग्रंथपाल म्हणून आहे इथं, तर यांच्या नावाने एक फेक ID तयार करून यांच्या नावाने एक फेक असं आपले सरकार पोर्टलवर फेक ID तयार करून त्यांच्या नावावर ही प्रशासकीय माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की त्या व्यक्तीची माझे दूरध्वनीद्वारे 8 ते 9 मिनिटांचं संभाषण झालं. ती व्यक्ती म्हणते मी संबंधित या यंत्रणेने जर माझ्यावर असा विश्वासघात केलेला असेल तर मी संबंधित यंत्रणेवर मी गुन्हा दाखल करेन. कारण या संदर्भात या माणसाला कोणतीही आपले सरकार पोर्टलची यंत्रणा हाताळता येत नसून सुद्धा हा कर्मचारी वर्ग 4 असून याला कोणत्याही याबाबतीत माहितीसुद्धा नसून या महापालिकेने असा अनागोंदी कारभार या शहरामध्ये राबवण्यात आलेला आहे. आणि तक्रारदारांना असं उडवाउडीचे उत्तर देण्याचे माध्यम हे अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून या महापालिकेमार्फत चालू आहे. मागणी काय दादा आपली आता? आमची मागणी अशी आहे, आपले सरकार पोर्टलवर जी आपण सत्यप्रत माहिती विभागामार्फत एक कर्मचारी विभागामार्फत विभाग देतो एखाद्या तक्रारदाराला, त्या तक्रारदाराचं निराकरण करण्यासाठी ही माहिती कुठेतरी वर्ग 4 कर्मचाऱ्याचा एक ID तयार करून ती मला देण्यात आलेली आहे. हे वरिष्ठ अधिकारी असतील, मग उपायुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील, यांच्या डेस्क ID वरतून ही माहिती मला दिली गेली पाहिजे होती. परंतु सदरील माहिती ही उडवाउडीची आणि फेक स्वरूपात फेक ID तयार करून ही माहिती दिल्याचा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आता काय नेमकं या संदर्भात मी वरिष्ठ ऑथॉरिटी अपील करणारे विभागीय आयुक्त आमचे प्रवीण गेडाम साहेब यांच्याकडे या संदर्भात तर मी तक्रार केलेलीच आहे. त्यांनी या संदर्भात DE सुद्धा लावलेली आहे. महापालिकेने अनधिकृतपणे HDFC बँकेमध्ये, प्रायव्हेट बँकेमध्ये 120 कोटी रुपये हलवण्यात आलेले आहे. ते कोणत्याही निकषापोटी आणि कोणत्याही शासकीय GR, कोणत्याही शासनाची अनुमती न घेता परस्पर आयुक्तांनी हा परस्पर निर्णय घेऊन याबाबत या 100 ते 125 कोटीची विल्हेवाट ही HDFCच्या एका प्रायव्हेट बँकेमध्ये करून त्याला इंडियन बँकेमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट त्या रकमेला सुमारे लाखाला 700 ते 750 रुपये मिळत होते. म्हणजे महापालिकेला या 100 ते 125 कोटीचं उत्पन्न 80 ते 90 लाख रुपये मिळत होतं. परंतु HDFCच्या बँकेमध्ये रेडी रिकनरच्या दराने स्वॅप FD म्हणतो आपण त्याला, त्या स्वरूपात 3.25% रेडी रेकनरच्या दराने एकदम कमी दराने या HDFC कोणत्या प्रकारे यांची डील झाली यामध्ये प्रश्नचिन्ह आमच्यासारख्याच्या मनात उत्पन्न होत आहे. यामध्ये निश्चितच मोठा घोळ असेल. मी याबाबत प्रवीण गेडाम साहेबांना सुद्धा चौकशी संदर्भात विनंती केलेली आहे. तुमचं म्हणणं असं आहे का आयुक्त आणि उपायुक्तचं काय याच्यामध्ये आर्थिक लाभ आहे? आयुक्त साहेबांनी याबाबत टिप्पणी जेव्हा तयार केली किंवा याच्याबद्दल मान्यता घेतली, त्या मान्यतेला कोणतंही नॅशनलाइज बँकेचं जे LDM स्वरूपात पॅनल असतं, जळगाव जिल्ह्याचं एक बँकिंग पॅनल असतं, ते कोणतंही पॅनल न तयार करता या रकमेची विल्हेवाट हे स्वतःच्या स्वबळाचा निर्णय प्रशासकीय कार्यकाळात घेतला गेलेला आहे.